उद्याच्या 7 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजच्या आपल्या वाईच्या सभेला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते, या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले, आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार देवयानीताई फरांदे, भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजीराव आबा, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, उदयराव कबुले, नितीन बापू, शशीदादा, मी आता नावं सगळ्यांची घेत नाही, मंचकावरच्या सगळ्यांची माफी मागून मंचकावर उपस्थित असणारे सर्व मित्र पक्षांचे आणि राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय मान्यवर, आणि काल दुपारी मला 1 वाजता फोन आला की उद्या दादांची सभा आयोजित करायची, आणि अतिशय अल्प वेळेमध्ये एवढ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व माझे तिन्ही तालुक्यामधील उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण आणि सहकारी मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला आपण सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाला सामोरं जाणार आहे, आणि आजची ही सभा ही आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपल्याला उद्या लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याच्या संदर्भातली भूमिका ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. खरं तर आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, नितीन काही लोकसभेला स्वतः काही इच्छुक नव्हता, परंतु दादांची इच्छा होती की नितीनला आपण लोकसभेला त्या ठिकाणी उमेदवारी देऊ. परंतु ज्या वेळेला महायुती असते, 3 पक्ष 4 पक्ष ज्या वेळेला एकत्र येऊन हे उमेदवारी अंतिम करण्याचा निर्णय घेत असतात, त्यावेळेला काही चर्चा झाली असेल आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा निर्णय हा महायुतीने घेतला. दादा, आमच्या मतदारसंघातल्या लोकांना वाटत होतं की नितीनला उमेदवारी मिळावी, आणि ती न मिळाल्यामुळं थोडेसे या मतदारसंघामधील आपले सगळे कार्यकर्ते हे थोडेसे नाराज झाले, आणि दरम्यान काय झालं की आमच्याही कुटुंबातलं लग्न होतं की ज्या लग्नाला आपण परवा आला होता, आणि त्यामुळं लोकांमध्ये असा समज झाला की चला आबाई नाराज दिसतायत, आबांचे कार्यकर्तेही नाराज दिसतायत, अशा पद्धतीचा एक मेसेज वाई विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी गेला. आणि जिल्ह्यामधली लोक सुद्धा मला म्हणायला लागली, चॅनेलवाले असतील, आमचे पत्रकार मित्र असतील, हे सगळे आमचे मित्रमंडळी म्हणायला लागली की आबा
वाई विधानसभा मतदारसंघामध्ये काम कधी सुरू होणार? तर मी त्यांना सांगितलं, काळजी करू नका, हा वाई विधानसभा मतदारसंघामधील मतदार कार्यकर्ता हा विचारानं बांधला गेलेला कार्यकर्ता, हा काही क्षणिक कुठल्या मोहानं आणि कुठल्या एखाद्या गोष्टीनं हा कार्यकर्ता इकडं तिकडं सैरभैर होणारा कार्यकर्ता नाही. हा कार्यकर्ता कैलासवासी चव्हाण साहेबांच्या मातीमध्ये या कार्यकर्त्यानं जन्म घेतलाय. कैलासवासी आबासाहेब वीरांनी ज्या मातीमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं त्या मातीमधला हा कार्यकर्ता आहे. मग तात्या असतील, आदरणीय मदनराव अप्पा असतील, या सगळ्या मंडळींच्या मुशीतला किंबहुना अलीकडं दादा आपल्याला मानणारा या मतदारसंघामध्ये कार्यकर्ता तयार झाला आणि निश्चितपणानं एका विशिष्ट विचारातनं हा कार्यकर्ता जोडला गेला. मी तमाम कार्यकर्त्यांना आज आवाहन करेन की एक लक्षात ठेवा, ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची निवडणूक आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, 2 कारखान्यांची ओझी आपण उरावर घेतली. कर्जबाजारी कारखाने, 1000 कोटीचं कर्ज असणारे दोन्ही कारखाने आपण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ताब्यामध्ये घेतले. आज या संस्था अडचणीमध्ये, कारखान्यांची खाती थकीत झालेली आहेत. 4 वर्ष झालं बँकांच्या जप्तीच्या नोटीस आहेत आणि मग या पार्श्वभूमीवर आपण दादांच्या सोबत जाण्याचा निर्णय हा तुम्हाला सगळ्यांना विचारून त्यावेळेला घेतला. हे करत असताना दादा असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, दुसरे आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या तिन्ही नेत्यांनी आपल्याला आपल्या कारखान्यांना थक हमी देण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतलेला आहे. एकूण 1900 कोटीची 13 कारखान्यांना थक हमी सरकारनं मान्य केली. त्यामध्ये 1900 कोटीमध्ये आपल्या एकट्याला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा दादांच्या आणि या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. हे आपल्याला कदापिही विसरता येणार नाही, कारण 85,000 सभासदांचं जीवन, त्यांचा प्रपंच या दोन्ही कारखान्यांवर अवलंबून आहे आणि तुम्ही ही जबाबदारी मला घ्यायला लावली. त्यामुळं आपल्याला जबाबदारीपासून बाजूला जाता येणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, कृपा करून या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवू नका. उद्या जर ह्या 2 संस्था की ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या मालकीच्या आहेत, त्या जर वाचवायच्या असतील तर उदयनराजेंना उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यानं या मतदारसंघामधून मताधिक्य मिळालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि ती जबाबदारी माझी आहे. उद्या जर या मतदारसंघामध्ये वेडवाकडे काय घडलं तर त्याचा जाब मला विचारला जाणार आहे, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. जर उद्या काही वेडवाकडे घडलं तर दादा असतील, मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील किंवा सगळे नेते हे मला उद्या विचारणार आहेत की मकरंद तुझ्या मतदारसंघामध्ये असं काय घडलं. मला सांगा, विकासाचे प्रचंड कोट्यावधी रुपयाची कामं या तिन्ही तालुक्यामध्ये आपण मंजूर केली. स्वप्नवत वाटावं असं कृष्णेचं पाणी आपण खंडाळ्यासारख्या दुष्काळी तालुक्याला देण्यामध्ये यशस्वी झालो. आज मला सांगा, एवढा प्रचंड दुष्काळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलाय. कालच आपण परवा 2 दिवसापूर्वी पिण्याच्या पाणी हे बलकवडीच्या कॅनॉलमध्ये आपण सोडलं आणि खंडाळा तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली भूमिका किंवा त्या लोकांना दिलासा देण्याचं काम या निमित्तानं आपण केलेलं आहे. देवघरचंही पाणी आपण 65व्या किलोमीटरपर्यंत महाबळे म्हणजे वाघोशीपर्यंत त्या ठिकाणी नेण्यामध्ये आपण यशस्वी झालो. पुढची ही कॅनॉलची कामं 10 किलोमीटरची लोणंदच्या पर्यंतची, आपल्या हद्दीपर्यंतची ही त्या ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत. पोटचाऱ्यांची कामं सुरू होतील. 3 उपसा सिंचन योजनांची टेंडर दादा येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे की या आमच्या 3 उपसा सिंचन योजना ज्या देवघरवर आहेत की ज्या शेखमीरवाडी, गावडेवाडी आणि वाघोशी
या तिन्ही उपसा सिंचन योजना त्या आता अंतिम स्वरूपामध्ये मी आपल्याला विनंती करेन खंडाळा तालुक्याच्या वतीनं आपण या तिन्ही योजनांचं टेंडर त्या ठिकाणी ताबडतोब काढावं। जवळपास 3.30 TMC पाणी हे देवगडचं खंडाळा तालुक्याला अधिकचं मिळणार आहे। त्यामुळे या संदर्भात सुद्धा आपण लक्ष घाला, म्हणजे माझ्या खंडाळा तालुक्याचा दुष्काळ किंवा येणारं पाण्याचं संकट जे उन्हाळ्यामध्ये येतं ते बऱ्यापैकी दूर होऊन त्या ठिकाणचा शेतकरी सुद्धा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही। वाई तालुक्यामध्ये सुद्धा आपण बघतोय कवठे केंजळ योजना जर नसती तर मला सांगा आज 15-16 गावं जी पूर्वेकडची गावं आहेत या गावांना आपण उन्हाळ्यामध्ये आज पाणी देऊ शकलो। आमचं केंजळ सारखं गाव 6-7 दिवसाला पाणी येत होतं, परंतु कवठे केंजळ योजना सुरू केली। वेळ्यासारखं आमचं गाव असेल, आमचं गुळुंब असेल, चांदक असेल, अगदी इकडं शेंदूरजण बोपर्डीपर्यंत या सगळ्या गावांना या कवठे केंजळच्या पाण्याचा लाभ झालाय। आणि निश्चितपणानं शिरगाव आनवडी असेल इथं सुद्धा आपण येणाऱ्या 4 दिवसांमध्ये हे पाणी पोचवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करतोय। म्हणजे कवठे केंजळची योजना सुद्धा दादांच्यामुळेच झाली, त्यामुळं आपल्या गावांचा काही प्रश्न मिटलाय। धोम डाव्या उजव्यामुळं काही गावांचा प्रश्न मिटतोय। जललक्ष्मीच्या योजनेमुळं जललक्ष्मीची योजना दादांमुळेच झाली, त्यामुळं पश्चिम भागातल्या या भागाचा सगळा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आता दादा या खोऱ्यामध्ये एक आपल्याला जांभळीचा केटीवेर त्याची कॅपॅसिटी वाढवून जसं जललक्ष्मी केली तशी या खोऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला लवकरात लवकर ती योजना मंजूर करावी लागणार आहे। आणि जे नागेवाडीचं सुद्धा आपण कॅनॉल पूर्ण केले आपल्याच काळामध्ये, आप्पांनी धरण बांधलं, त्याच्यानंतर कॅनॉलची कामं ही माझ्या काळामध्ये त्यावेळेला पूर्ण झाली। त्यामुळं माझ्या भावजांच्या वाड्या वस्त्या यांना सुद्धा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा दूर झालेला आहे। महाबळेश्वर असेल, महाबळेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक कामं आपण केली। विशेषतः दादा अतिवृष्टी 2-3 वर्षापूर्वी झाली, ताई 24 तासामध्ये 900 मिलीमीटर पाऊस हा माझ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये झाला। जे काही आपण सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असतील, पूल असतील, सगळ्या शाळा असतील, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे उभं केलं होतं 70-75 वर्षामध्ये एका रात्रीमध्ये त्याचं होत्याचं नव्हतं झालं। परंतु दादांना मी विनंती केली की दादा आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये हे त्या ठिकाणी जी आमची दुरावस्था झाली, वाईच्या पश्चिम भागामध्ये अनेक गावांमध्ये काही लोक मृत झाली, जोर असेल, कोंडावळचं असेल, देवरुखवाडी, अशा लोकांचे खूप हाल झाले। दादांनी स्वतः विजिट केली आणि मी तुम्हाला नम्रपणानं सांगतो एकट्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये 2 वर्षामध्ये 400 पूल, छोटे मोठे पूल आपण बांधले, कोट्यावधी रुपये दादांनी आपल्याला दिले। रस्ते वाहून गेले होते, ते रस्ते सगळे आपण पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला। वाईच्या पश्चिम भागामध्ये तुम्ही जा, दोन्ही रस्त्यानं जा, खड्डा तर तुम्हाला कुठंच लागणार नाही, परंतु त्या रस्त्यांवरचे सुद्धा मोऱ्या सगळ्या काढल्या आणि सगळे पूल आपण त्या रस्त्यांवर उभे केले। अनेक कामं या निमित्तानं करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे। कालच्याच दादा 2 दिवसामध्ये तुम्ही 1000 कोटी आम्हाला मंजूर करून दिले, 2च दिवसात। म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरच्या विकास आराखड्याला 197 कोटी, त्याचबरोबर प्रतापगडच्या विकास आराखड्याला 122 कोटी, 3 वाई, लोणंद, खंडाळा या 3 पाणी पुरवठा योजनांकरता म्हणजे लोणंदला 68 कोटी, वाईला 62 कोटी आणि 38 कोटी माझ्या खंडाळ्याला, तिन्ही नळ पाणी पुरवठा योजना दादा एका दिवसामध्ये तुम्ही मंजूर करून दिल्या। वाईचा ATP प्लांट 22 कोटी आपण मंजूर करून दिले। त्याचबरोबर हॅम मधला सुरूर ते प्रतापगड हा हॅम मध्ये जवळपास 375 कोटी रुपये हे दादा आपण मंजूर करून दिले। म्हणजे जवळपास 1000 कोटी 2च दिवसात या वाई विधानसभा मतदारसंघाकरता दादांच्या आणि या सरकारच्या कृपाशीर्वादामुळे आपल्याला हे पैसे या मतदारसंघामध्ये मिळाले। गावागावामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं आपण केलीत। त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, उद्या तुम्हाला काही कुणाच्या दारामध्ये जायची गरज नाही, तुम्हाला मकरंद पाटील खंबीर आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की या मतदारसंघाच्या विकासाची चिंता
तुम्ही माझ्यावर सोपवलेली आहे त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. फक्त माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की उद्याच्या 7 तारखेला उदयनराजेंचं चिन्ह कमळ, या कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबायचंय आणि त्यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला या वाई विधानसभा मतदारसंघामधून निवडून द्यायचंय. पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो, जर यामध्ये काही गडबड झाली तर लक्षात ठेवा, मला ही मंडळी माफ करणार नाहीत. मी तुमच्या बाबतीत काय करायचं नाही तर माझ्या बाबतीत तुम्ही काय करायचं हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल, हे लक्षात ठेवा, तेवढं लक्षात ठेवा. त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे, कारण तुम्ही मंडळी, काही मंडळी आपली दुसऱ्या स्टेजवर दिसत आहेत. काय कारण हो तुम्ही दुसऱ्या स्टेजवर जायचं? तुम्ही मला विचारलं होतं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? थोडंसं स्वातंत्र्य काही मिळालं, तुम्ही स्वैर व्हायला लागला. ही काही राजकारणाची पद्धत झाली? आपण काही विचारानं बांधलोय का? उगीच आलेली वरात इकडून तिकडं हे या मतदारसंघामध्ये तुमच्याकडून चालणार नाही. त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे की कुठलंही वेडंवाकडं पाऊल कुठल्याही गावातल्या कार्यकर्त्यानं, कुठल्याही आपल्या मतदारानं हे त्या ठिकाणी टाकायचं नाही आणि प्रचंड मताधिक्यानं उदयनराजेंना या विधानसभा मतदारसंघातनं आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पुन्हा पाठवायचंय आणि ते काम आपण या ठिकाणी 7 तारखेला करावं ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. आणि दादा, आपण या सभेकरता आपली वेळ दिली त्याबद्दल या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं, देवयानी ताई तुमचं आणि सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाई खंडाळा महाबळेश्वर गर्जे, उदयनराजे उदयनराजे. सर्वात प्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ नेते किसनवीर आबा, मदनप्पा, लक्ष्मणराव तात्या, बाळासाहेब भिलारे या सर्व महान नेत्यांना विनम्र व्यक्तीच्या माझ्या वतीने, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर माझ्या उपस्थित असलेले सर्व आपण लोकशाहीतल्या राजांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी आवर्जून ह्या अशा अत्यंत महत्त्वाच्या धावपळीच्या अंतिम टप्प्यात आज आदरणीय अजितदादांनी आपल्याला वेळ दिली, ते या ठिकाणी आपल्याला संबोधित करायला आले आणि नुकतंच ह्या मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार, कार्यसम्राट आमदार मकरंद आबा यांनी त्यांच्या मनोगतामध्ये संपूर्ण काय काय कामं झाली ह्याचं संपूर्ण आपल्यासमोर तपशील दिला आणि त्याकरता दादा या ठिकाणी आले. मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आवर्जून आमदार देवयानीताई फरांदे देखील माझं मनोबल वाढवण्याकरता आल्यात, त्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बकाजी आबा पाटील, माझे मित्र नितीन काका पाटील, प्रतापराव अण्णा, धैर्यशील दादा कदम, अशोकराव बापू गायकवाड, अमित कदम, उदय कबुले, संजय बाबा गायकवाड, नितीन बुरगडे पाटील बापू, राजू शेठ राजपुरे, दत्तानाना ढमाळ, बाबूराव संगपाळ, प्रमोददादा शिंदे, श्यामराव गाढवे, शशीदादा पिसाळ,
दिलीप बाबा पिसाळ, सुनील तात्या काटकर, मदन आप्पा भोसले, अनिल सावंत, राजेंद्र अण्णा तांबे, विशाल तोष्णीवाल, सीमाताई जाधव, स्मिताताई देशमुख, किरण नाना साबळे, राजेंद्र लवंगारे, मनीषाताई कैसास, विमलताई पार्टे आणि असंख्य या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या मतदारसंघातले सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी आज आमच्या सगळ्या मकरंद आबांच्या विनंतीला आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपला बहुमोल वेळ खर्च करून वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आभारी मानतो. मकरंद आबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की विकास कामांचा उल्लेख केला. मला त्यावर एवढंच सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा निधी उपलब्ध होतो त्याच्या मागं कारणं असतात. जेव्हा एक स्थिर सरकार असतं, स्थिरता असते, स्टेबल गव्हर्नमेंट असतं, त्यावेळेस संपूर्ण एक नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं आणि ज्यावेळेस चांगल्या प्रकारे नियोजन आपण करतो त्यावेळेस संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या आमदारकीच्या मतदारसंघात, खासदारकीच्या मतदारसंघात विकास कामं आपल्याला करता येतात, निधीचं योग्य वाटप करता येतं. दर 5 वर्षांनंतर निवडणुका ह्या अटळ असतात आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीत जेव्हा निवडणूक पार पडतात त्यावेळेस एक 5 वर्षाचा डेव्हलपमेंट प्रोग्राम आखला जातो. पण तो पूर्ण करण्यासाठी एक स्थिर सरकारची गरज असते. ज्या ठिकाणी अस्थिरता असते त्या ठिकाणी तो प्रोग्राम किंवा तो जो प्लॅन 5 वर्षाचा जो प्लॅन आहे तो कधीच आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. आज महायुतीच्या माध्यमातून अनेकांनी तोंडसुख त्यावेळेस घेतलं की अजितदादा असतील, मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील की यांनी गद्दारी केली किंवा त्यांनी वेगळा चौथा सुभा निर्माण केला. तसं नाही. जर कामच होत नव्हती आणि अस्थिरता ज्या ठिकाणी असते त्यावेळेस एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी आणि एकनाथ शिंदेनी जे पाऊल उचललं ते पाऊल योग्यच होतं. कारण की जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण लोक आपल्याला निवडून देतात त्यावेळेस त्यांच्या आपल्याप्रती विश्वास ते व्यक्त करतात. त्या विश्वासाला वाटेल त्या परिस्थितीत तडा जाऊन दिला नाही पाहिजे. हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं ती जबाबदारी असते. आणि लोकांचे जे विकास कामं असतील, डेव्हलपमेंटचे जे कामं असतील ते जर झालं नाही तर मग परत लोकांसमोर जायचं तरी कुठला चेहरा घेऊन आणि काय सांगायचं लोकांना. कारण की लोकांचा एकच विचार असतो, आम्ही आपल्याला मतदान केलं, आम्ही आपल्याला निवडून दिलं, त्यामुळे आता तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी ह्या नात्याने जबाबदारी तुमची आहे की आमचं जे काय संपूर्ण जे आमच्या मूलभूत सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे. आणि तोच एकमेव विचार घेऊन मगाशी म्हणजे अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी तो निर्णय घेतला. त्यामुळे कुठल्या स्वार्थापोटी घेतलेला हा निर्णय नाही आहे. आणि स्थिरता जर स्थिरताबद्दल बोलायचं झालं तर आज या गेल्या 10 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर ह्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं तो काळ आणि हा काळ, आज लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आज संपूर्ण जग एवढं एकदम जवळ आलेलं आहे. प्रत्येक जण विचार करतो की मग ह्या 10 वर्षात जे काही संपूर्ण योजना मायक्रो प्लॅनिंग, मायक्रो प्रोसेसिंग करून ज्या मार्गी लावण्यात आल्या मग त्या काळात का झाल्या नाही.
त्यावेळेस मीडिया एवढा नव्हता, त्यावेळेस सोशल मीडिया तर नव्हताच, आणि त्यामुळं आपल्याला लोकांना ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य आहे त्याच्या पलीकडं काय चाललं हे कोणाला समजत नव्हतं. आणि म्हणून आपण एक विचार करणं पाहिजे की त्यावेळेस ज्यांना जबाबदारी दिली होती, ज्यांना भरभरून आपण मतदान केलं, त्यांनी काहीच केलं नाही. आणि पुन्हा मग आता आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यांच्या पंतप्रधानांच्या उमेदवारावरती नावावरती देखील एकमत होत नाही. तिथंसुद्धा विसंगती पाहायला मिळते, तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती विस्कळीतपणा पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारचं नियोजन नाही. कुठल्या प्रकारचं नियोजन जेव्हा नसतं तेव्हा प्रगती होत नाही, तेव्हा अधोगतीच्या दिशेने आपण वाटचाल करत असतं. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की या संपूर्ण देशामध्ये जवळपास 80% जे लोक आहेत हे शेती, त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह म्हणा किंवा त्यांचं अर्थव्यवस्था, कुटुंबाची अर्थव्यवस्था ही शेतीशी निगडीत आहे. आणि मग अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचं, खास करून आपण या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शुगर लॉबी म्हणतो ज्याला, किंवा साखर कारखान्यांचा हा संपूर्ण परिसर, अनेक वर्षापासून मागणी होती की या शेतीवर लागणारा जो इन्कम टॅक्स आहे, आपलं कारखान्यावर लागणारा तो इन्कम टॅक्स आहे, तो रद्द करण्यात यावा. पण मात्र झाला नाही. का केला गेला नाही? इच्छाशक्ती नव्हती का त्याच्यावर विचार केला गेला नाही? हे कोडं हे कधी कोणाला सुटलं नाही. पण मात्र ज्यावेळेस अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावर प्रामाणिकपणे बसून एक चांगला निर्णय घेतला आणि अमित शहाजींची भेट घेऊन आज संपूर्ण मगाशी मकरंदाबांनी जे उल्लेख केला की संपूर्ण तो इन्कम टॅक्सचा लागणारा जो मोठा कर होता तो कायम स्वरूपात आता रद्द झाला. एक प्रकारचा मोठा दिलासा तुम्हाला संपूर्ण शेतकरी वर्गाला मिळाला. आणि तो जर लागू केला असता तर मला सांगा काय अवस्था झाली असती. तुम्ही ऊस उत्पादक आहात, ऊस घातला कुठला असता? कारण कारखान्याची अवस्था अशी झाली असती की पगार द्यायचा कुठून, ताळमेळ सगळं बिघडलं असतं. आणि त्यामुळं या बारकावे पाहणारं आता जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं शासन आहे हे एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या संपूर्ण एवढ्या बारकाईने म्हणजे त्या काळात नुसत्या घोषणा झाल्या, गरिबी हटाव देश बचाव, जय जवान जय किसान. काय योजना आखल्या गेल्या गरिबांसाठी, काय योजना राबवल्या गेल्या जवानांसाठी, काय योजना राबवल्या गेल्या किसानांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी. नुसतं घोषणा दिल्या आणि लोकांचे पोतांनी भरभरून मतं अनेक वर्ष घेतली. पण ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये घोषणा त्यांनी दिल्या पण त्याची पूर्तता कोणी केली तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय दादा एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस ह्या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून त्याची पूर्तता झाली. हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटते. त्याचबरोबर आपण जर बारकाईने विचार केला की ह्या मतदारसंघात एकंदरीत जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध जो झाला त्याकरता एक स्थिर सरकार होतं म्हणूनच उपलब्ध झाला. उद्या जर आपण जर चुकीचा निर्णय जर घेतला तर बाकी काय होत नाही. 99 साली असाच एक लोकशाहीतल्या आपण सर्व राजांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेसचं जे शासन होतं त्यांना जेव्हा सिंचनाचे संपूर्ण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत होता त्या शासनाला आपण सर्वांनी घरी बसवलं. 1-2 नाही तर तब्बल 15 वर्ष. आणि आज जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते त्यावेळेस पालकमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्याकडे सिंचन खातं होतं. पण मात्र ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं सोडूनच द्या, महाराष्ट्र सोडून द्या, पण साधं सातारा जिल्हा ह्या जिल्ह्यातले जे संपूर्ण प्रकल्प हे रखडले गेले. एक नवा रुपयासुद्धा ते निधी ह्या कुठल्या कामांसाठी दिला गेला नाही. पण मात्र ज्या वेळेस महायुतीचं शासन आलं, परिवर्तन झालं, त्यावेळेस काय झालं तर मोठ्या प्रमाणात दादांनी
निधी ह्या संपूर्ण प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळंच आज अनेक प्रकल्प मार्गी लागले, ज्याचा उल्लेख लिफ्ट इरिगेशन स्कीम असतील, नागेवाडी धरण असेल आणि जे आता प्रोसेसमध्ये आहे जे सोळशीचं धरण असेल, या सगळ्यांना कवटेकेजर झाली, अनेक ज्या स्कीम झाल्या, लोणांचे स्कीम झाली. हे कशामुळे झालं? हे कशामुळे झालं? त्याचं मूळ कारण म्हणजे लोकांच्या प्रती असणारं त्यांची एक आदरभाव असावा लागतो, जो आज त्यामुळं ह्या गोष्टी हे प्रकल्प मार्गी लागतात. आणि आज या महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण लोकांसाठी वेगवेगळे क्षेत्रामध्ये किंवा आज आपल्याला माहीत आहे की हा जो वाई मतदारसंघ आहे, म्हणजे त्याच्यात खंडाळा तालुका आला, त्यात तुमचा वाई तालुका आला आणि महाबळेश्वर तालुका आला. त्यावेळेची परिस्थिती काय होती? अनेक वर्षापासून सगळं खंडाळा तालुका म्हणजे सगळं माळरानच आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्यामुळं इथं तीच परिस्थिती तुमच्या महाबळेश्वर तालुक्याची, डोंगरी संपूर्ण परिसर. आणि मग कुटुंबाचा देखरेख करण्याकरता अनेक लोक फक्त अंगावरच्या कपड्यावर मुंबईसारख्या, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी त्यांनी धाव घेतली फक्त आपल्या कुटुंबाचे पोटाचे खळगे भरण्याकरता. आज मला सांगा, त्या ठिकाणी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, त्या ठिकाणी गेले अंगावरच्या कपड्यावर, पण त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर, बलबुत्यावरती त्यांनी आज एवढ्या मोठ्या संस्था निर्माण केल्या, ज्याचा अभिमान आपल्या संपूर्ण सातारकरांना वाटावा. कारण की कोट्या आणि कोट्यावधी रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी होती. ज्यावेळेस इथं ते गेले त्यावेळेस ते बरेचसे माथाडी त्या कामगार म्हणून त्या ठिकाणी गेले. त्यावेळेस या संपूर्ण पाटण तालुक्याचे आणि या संपूर्ण सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी त्यांच्या संपूर्ण त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे संपूर्ण हक अधिकार हे अबाधित म्हणजे व्यवस्थित राहिले पाहिजे. ह्यासाठी ती संपूर्ण योजना ती संघटना स्थापन केली, ती करण्यात आली. पण अलीकडच्या काळात तर वेगळंच पाहायला मिळतं आहे. सर्व म्हणजे जवळपास 4,000पेक्षा जास्त कोटींचा तिथं संपूर्ण अफरातफर झाली. ज्या लोकांच्या जीवावरती ज्यांनी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्या लोकांनाच डबऱ्यात घालण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग सांगायचं की हे लोक म्हणजे मी काय कोर्टात गेलो नव्हतो, मी उमेदवारी अर्ज दाखल केला, जसं त्यांनी पण आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, पण आम्ही हे नाही कोर्टात गेलो की मला 7 तारखेपर्यंत मला लोकांशी संवाद साधायचा आहे आणि कृपया मला बेल मिळावं. हे मला का करावं लागलं नाही? कारण की मी कुठलाही गैरप्रकार केलेला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही. पण ह्यांना ज्यावेळेस अर्ज दाखल करायच्या अगोदर 2 दिवस अगोदर कोर्टात गेले. जर तुम्ही काही केलं नसेल तर मग तुमचं मन का तुम्हाला खात होतं? जायचं नव्हतं कोर्टात. आणि मग कोर्टात गेले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अर्ज दिला की आम्हाला 7 तारखे या मतदान होतोपर्यंत आम्हाला जामीन देण्यात यावा. कोर्टाने सरळ कागदपत्र काय न्याय देवतं काय जर खोटं जर त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? त्या ठिकाणी हजारो जे माथाडी कामगार आहेत, आज त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याची दखल घेतली. आमचे मित्र आणि पाटण तालुक्याचे अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र मग नरेंद्र पाटील असतील, रमेश पाटील, त्यांनी मोठ्या प्रमाणात ते आवाज उठवला. आणि त्यामुळं त्यांना मी सांगितलं की ही अण्णासाहेब पाटलांचं ह्याला लागलेला हा जो कलंक आहे हा आपल्याला पुसून काढायचा आहे. काय चाललं आहे काय? आणि अशा जर एका बाजूला शिष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शिष्टाचाराच्या बाजूने आहात का भ्रष्टाचाराच्या बाजूने? कोणाच्या बाजूने? भ्रष्टाचार, शिष्टाचार ना. भ्रष्टाचार जर करायला लागलं तर मग काय मला सांगा ना. एवढी एक छोटीशी मार्केट म्हणजे काय छोटी म्हणजे मोठीच आहे. जर त्या मार्केट कमिटीमध्ये भ्रष्टाचार एवढा झाला तर विचार करा, जर ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये जर खासदार म्हणून येत तर नाही ते सोडून द्या, तर समजा एक असं काल्पनिक विचार करा की त्याला आपण खासदार बनवलं तर काय होणार आहे? आता जे मकरंद आबांनी सांगितलं ना,
एवढे 10,000 11,000 कोटी हे एवढ्या पुरतंच मर्यादित राहणार, तिथं पूर्णविराम लागणार, कारण की त्यापुढं काही होणार नाही. आणि तुम्ही ना सांगतो तुमचे खिसे आहे ना आणि कपाटं त्याला फार वेल्डिंग बिल्डिंग करून ठेवा, कारण की त्याच्यातसुद्धा काही शिल्लक ठेवणार नाही. विचार करायच्या गोष्टी असतात. त्यामुळे ह्या संपूर्ण मतदारसंघातनं ज्या कृष्णे नदीचा उगम होतो, उगमापासून संगमापर्यंत जसं नमो गंगा ते शुद्धीकरण हाती घेतलं, त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ज्या नद्या त्यांच्या लिस्टमध्ये आहे त्यात कृष्णे नदीचा समावेश झालेला आहे. त्यामुळे त्या धर्तीवर या संपूर्ण कृष्णा नदीचा सुद्धा आपण शुद्धीकरणाचा आपण कार्यक्रम या 5 वर्षाच्या कालावधीत राबवणार आहोत, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये. आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे, मोठ्या प्रमाणात ते टुरिस्ट केंद्र शासनाच्या माध्यमातून टुरिस्ट फॅसिलिटीज असतात. मग तुमचा नाईट सफारी असेल किंवा मग तुमचं म्हणजे जो वन विभागाचा ज्या जमिनी आहेत त्यातसुद्धा संपूर्ण आपल्याला शासनाकडनं मान्यता दिलं. जसं रणथंभोर नावाचं एक ठिकाण आहे, तिथं टायगर सँच्युरी म्हणजे जसं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इथं आहे, त्याच प्रकारे तिथंसुद्धा रणथंभोर व्याघ्र प्रकल्प आहे. त्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात निधी आणून ते सुद्धा आपण चालू करण्याचा आमचा मानस आहे. ह्या संपूर्ण खंडाळा, शिरवळ, केसुर्डी या ठिकाणी मोठमोठे जे कारखानदारी पाहायला मिळते, त्याच प्रमाणावर तशाच धर्तीवर वाईची जी थोड्याफार प्रमाणात थोड्याने जी दुर्लक्षित झालेली किंवा तिथं जास्तीत जास्त कारखानदारी कशी येईल आणि रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा म्हणजे मी एकटा नाही, मी मकरंद आबा आणि ज्यांना विसरून चालणार नाही असे नितीन काका आणि नितीन बापू, आणि जिथं दोन नितीन असल्यानंतर विषय संपला म्हणून समजा. हे सर्व निश्चितपणे करत असताना केवळ आम्ही एकटं जसं आमच्या स्वतःच्या मतावर मी निवडून जाऊ शकत नाही किंवा निवडून जाऊ शकत नाही, तसं आमच्यामुळं तुम्ही नाही आहेत. तुमच्यामुळं विनम्रपणे सांगतो की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. आणि त्यामुळं तुम्हाला विश्वासात घेऊन तुमचा संपूर्ण कुठल्याही प्रकारे तुम्हाला ठेस न लागता किंवा तुम्हाला तुमचं जे मत तुम्ही देता आम्हाला बटन दाबून, त्याच्या एवढंच महत्त्वाचं जर काय असेल तर तुमचं वैचारिक मत म्हणजे तुमच्या सूचना असतील त्यासुद्धा महत्त्वाच्या आहे. आणि त्यामुळे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, निवडून दिल्यानंतर तुमचं जबाबदारी संपत नाही, त्यातून चालू होती. प्रत्येकाने त्याचं हे लक्षात ठेवावं, कारण की आपापल्या ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी नेमकं आपलं काय केलं पाहिजे याची जास्त माहिती तुम्हाला आहे. तशा सूचना आम्हाला दिल्यात. आता निश्चितपणे त्याच्यावरती केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मी आणि मकरंदाबा आम्ही हातात हात घालून निश्चितपणे त्या पूर्ण तस नेऊ, एवढं या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की स्ट्रॉबेरी, आलं आणि हळद मोठ्या प्रमाणावरती ह्या ठिकाणी त्याचं इथं उत्पादन होतं. याकरता संशोधन केंद्र त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून उभे केले जातील, हे सुद्धा सांगावंसं वाटतं. तीर्थक्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्षेत्र महाबळेश्वर, मांढर देवी असेल, धोम, वाई, प्रतापगडचा आणि ह्या संपूर्ण याचा एक आराखडा तयार करून ह्याच्या डेव्हलपमेंट करता देखील संपूर्ण प्रयत्न करणार. मकरंद आबा तर निश्चितपणे त्यांनी ती प्रक्रिया चालू केलेली आहे. माझ्या परीने जेवढं काय हातभार लावता येईल, जेवढं काय करता येईल त्यात कुठं कमी पडणार नाही. त्याचबरोबर ह्या मतदारसंघात ज्या 3 मोठ्या नगरपालिका आहेत, महाबळेश्वर, पाचगणी आणि तुमची वाई नगरपालिका जिथं आता ही सभा होत आहे, याकरता सुद्धा UDच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या मोठ्या स्कीम्स असतील, अमृतच्या खाली असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील, या ठिकाणी आबांनी सांगावं काय करायचं आणि केंद्रातल्या शासनाच्या माध्यमातून संपूर्ण तिथं निधी तिथं मंजूर करून आणण्याचं काम माझं राहील. मगाशी हॅमचं तर आम्ही मागंसुद्धा आमचा पण प्रस्ताव होता, त्याचा उल्लेख आबांनी केला, त्यांनीसुद्धा दिला होता. सुरूर ते पोलादपूरपर्यंत जो रस्ता आहे, कारण की आपल्याला माहीत आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की रोपवेचा जो प्रोजेक्ट आहे त्याला
मान्यता मिळालेली आहे, म्हणजे धोमपासून प्रतापगडपर्यंत. पण आता फक्त राहिलं होतं, मी नितीन गडकरींशी बोलत असताना मी त्यांना सांगितलं की ते लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून घ्या. पण दादा त्यावेळेस मला नितीनजींनी सांगितलं की ते महाराष्ट्र शासन ते करणार आहेत, त्यामुळं आपण ते म्हणजे लक्ष देऊन दिलं तर निश्चितपणे ते आपण ते होईल याची मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर एक सांगतो, मगाशी स्वाभाविक आहे प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असणं, आणि का नसाव्यात, का उदयनराजेंनीच त्या पदावर राहावं, का दुसरं कोणी नाही. आणि त्यामुळं नितीन काकांशी सुद्धा एक भावना होती की आपल्याला पण म्हणजे ॲम्बिशन प्रत्येकाला जर नसली तर मग आपण कुठं आयुष्यात कुठं पोचूच शकत नाही. आणि त्या हिशोबाने मी दादांना विनंती करणार आहे की दादा, नितीनसारखा एक चांगला उमदा असं एक नेतृत्व आहे, त्याला ह्या बाबतीत योग्य ते आणि महत्त्वाचं स्थान आपण देण्याचं काम करावं, ही विनंती संपूर्ण ह्या मतदारसंघ आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने आपल्याकडं मी करतो आहे. बराच वेळ झाला त्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही. दादांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपले महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, विधिमंडळातील माझे सहकारी मकरंदाबा पाटील, तसंच देवायनताई परांदे, धैर्यशील कदम, नितीन काका पाटील, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, बकाजीराव पाटील, नितीन बरगुडे पाटील, अशोक बापू गायकवाड, संजय बाबा गायकवाड, उदयन कबुले, राजू शेठ राजपुरे, शामराव गाढवे, प्रमोद शिंदे, बापूराव सकपाळ, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र लवंगारे, सीमाताई जाधव, शारदाताई जाधव, स्मिताताई देशमुख, मंगेश धुमाळ, सुनील काटकर, किरण साबळे पाटील, सचिन साळुंके, अनेक माझ्या वाई, महाबळेश्वर, खंडाळा ह्या परिसरातून आलेले महायुतीच्या मध्ये सामील झालेले विविध राजकीय पक्षांचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, माझ्या शहरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, माझ्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. दुपारचं ऊन आहे, 40 टेम्परेचर आहे. त्यामध्ये काल सांगितलं अजून 24 तास नाही झाले आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आज मकरंदाबाईच्या आग्रहाखातर, मकरंदाबाईच्या विनंतीला मान देऊन इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो. मित्रांनो, निवडणुका येतात जातात. सर्वसामान्य माणूस असा म्हणतो की आम्हाला काय त्याच्यात फरक पडतो. यावेळेस देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, आपला तिसरा टप्पा उद्याच्या 7 तारखेला आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मतदान आहे. मधल्या काळामध्ये मकरंदाबाईच्या घरामध्ये एक लग्न होतं. मला वाटलं होतं की आधी लग्न कोंडाण्याचं, मग रायबाचं, पण आम्ही आधी रायबाचं केलं, आता कोंडाण्याच्या लग्नाला निघालोय. जरा आता बदल केलाय. तो इतिहास वेगळा, आता आमचा इतिहास असा सुरू झालाय. हरकत नाही, आपण सगळे आनंदाने तिथं उपस्थित राहिलो. वधूवरांना शुभाशीर्वाद दिलेले आहेत. त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारे परमेश्वराची प्रार्थना देखील केलेली. प्रत्येकाचं चांगलं व्हावं. खरं तर आमचे एकनाथराव शिंदे सांगतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं आमचं सरकार आहे. मी देवेंद्रजी आणि एकनाथराव ही कामं करत असताना माझाही हाच प्रयत्न आहे. मला माझ्या पहिल्यांदाच राजकीय जीवनामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ मला घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर पहिलं पालकमंत्रीपद या जिल्ह्याचं मला मिळालं. आणि हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. अतिशय प्रेमळ असे कार्यकर्ते, जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, ह्याचा अनुभव मी त्या 99 ते 2004 सालामध्ये घेतला. त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये ओळखी झाल्या. वेगवेगळ्या भागामध्ये काय आणलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसा निधी दिला पाहिजे. परवाच 1 मे झालेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मेला आणून 64 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब
हे काय कर्तबगार नेता आहे हे देशाला कळलं, जगाला कळले, महाराष्ट्राला कळले. आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे, मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचलीत. चव्हाण साहेबांनी पण सांगितलं, चव्हाण साहेबांच्यावर पण काही राजकीय संकट आली, चढ उतार आले, त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय, तुम्हाला शेवटचा माणूस आहे, बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते. आज मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये, मी सत्तेला हपापलेलो माणूस नाहीये. पण चव्हाण साहेबांचा विचार, चव्हाण साहेबांचे आज जो दाखवलेला रस्ता आहे, मी ह्यावेळेस जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण मागणी केली. ठीक आहे, उशीर झाला, परंतु अनेक मोठ्यांना स्वर्गवासी झाल्यानंतर देखील तशा पद्धतीनं पुरस्कार मिळालेले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये चव्हाण साहेबांच्या बरोबर काम करणारे, त्यामध्ये किसनवीर आबा असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये काम करणारे लक्ष्मणराव तात्या पाटील असतील, मदनराव पिसाळ असतील, आम्ही ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये कामाची संधी दिली ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, त्या संदर्भामध्ये बाळासाहेब भिलारे असतील, अशा वेगवेगळ्यांची आठवण येते. मी त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं, बाकीच्यांना सावरावं लागतं आणि त्याच्यातनं आपल्या परिसराला पुढं घेऊन जावं लागतं. आज मकरंद आबा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दिवस कमी मिळालेले आहेत. त्या कमी दिवसामध्ये 24 तास काम करून आपल्याला 7 तारखेला जे मतदान आहे ते महायुतीचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारच्या गादीचे वारस आहेत. आज देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक जण, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. आम्ही सतत सांगतो की 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन, मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना आपल्याला तुम्ही बाकीचा काही विचार करू नका. कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा. मी राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर अनेक इथं बसणाऱ्या मान्यवरांना माहिती आहे, कदाचित तुम्हालाही माहिती असेल, मी इथं मेडिकल कॉलेज सरकारचा आणायचा प्रयत्न केला, थोडा उशीर झाला, जागा मिळाला, नंतर जागा घेतली, काम सुरू झालं. मित्रांनो, विकासाकरता आपण काम करूया. मी आज तुमच्याकडं विकासाकरता मतं मागायला आलेलो आहे. आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं. जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे. मगाशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण ऐकत होतो. कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले. मला वाईकरांनो, महाबळेश्वरकरांनो, खंडाळाकरांनो एक सांगा रे, राहुल गांधींवर बोफरचा आरोप झाला, डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर देखील सॉरी मी चुकून राहुल म्हणलं, राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला. करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद. नाही तर तेवढंच दाखवत बसले असते, अजित कसा चुकला, अजित कसा चुकला. त्यांना दुसरं काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. अरे ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो. काय बाप ताटात काय वाटीत काय, परंतु स्वर्गीय राजीव गांधी. मित्रांनो, त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला. मी त्यांनी मला तिकीट दिलं होतं 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं, परंतु नंतर एक दुःखद घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं निघून गेले. पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती. तरी देखील बोफोरचा आरोप, त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडावी लागली. डॉक्टर मनमोहन सिंगांना 2G ते तरी एवढं फेमस झालं की विचारताच सोय नाही.
हा कोळसा नाही, ते आता तुझी झाल्यावर कोळसा कारण कोळसा काळा असतो ना, जरा नंतर कोळसा. त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा, ज्या माईन्स आहेत खाणीच्या बद्दल, त्यांना ॲफिडेव्हिट द्यावं लागलं, त्यांचं म्हणणं मांडावं लागलं. मित्रांनो, एक गोष्ट मान्य केली पाहिजे, माझी विचारधारा वेगळी आहे. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. पण कधी कधी 2 पावलं पुढं मागे सरकावं लागतं. आम्ही 19ला नेत्यांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं, नाही आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं. आम्ही गुमानो राजीनामा दिला, उद्धव ठाकरेंच्यावर गेलं. मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का म्हणे. 2.5 वर्ष असं काम केलं, मकरंद आबाला विचारा, एक तक्रार जाऊन दिली नाही. उलट ते म्हणले, राव तू लयच चांगला आहे. म्हटलं तुम्हाला नंतर कळलं हो मी लयच चांगला आहे. आधी कळलं असतं तर आपण दोघं कवाच कुठे गेलो असतो. पण हरकत नाही, तो विषय इथला नाहीये. माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या, परंतु 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवल्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही. हे आपण मान्य केलं पाहिजे. आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान कुरघुडे करायचं, पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्ताननी आपल्याकडे बघितलंच नाही, गपगार शांत बसलाय. ज्यावेळेस आमचे मुलं मुली भारतातली शिकायला युक्रेनला गेली होती, बऱ्याच जणांना युक्रेन माहिती नसेल, रशियाच्या जवळ आहे, आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. पुतिन रशियाचा मेन माणूस, आणि ते युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला महाराष्ट्रामध्ये फोन यायला लागले, आमची मुलं तिथं, मुली तिथं डॉक्टरच्या शिक्षणाकरता गेल्यात, देशातली गेलीत. आम्ही नंतर पंतप्रधानांशी संपर्क साधला. पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका. अरे मित्रांनो, तुम्ही शाट पडाल. युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या करता पुतिनला फोन लावला, कुणी? मोदी साहेबांनी. आणि पुतिनला सांगितलं माझी मुलं मुली भारतातली तिथं आहेत, तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा. युद्ध थांबलं आणि स्पेशल विमानं घालून पाठवून सगळ्यांना सुरक्षित त्यांच्या त्यांच्या जागी पोहोचवलं. हे येड्या गाबाळ्याचं काम नाही, त्याला दमदार नेता, धडाकेबाज नेता लागतो, तर ते होत असतं. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही इंटरनॅशनल दर्जाचे विमानतळ म्हणू नका, टर्मिनल म्हणू नका, वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट म्हणू नका, नॅशनल हायवे म्हणू नका, ज्या काही गोष्टी जशा रेल्वे, वंदे भारत ट्रेन, बुलेट ट्रेन, वेगवेगळ्या प्रकारचे मेट्रो, करोडो रुपये. माझ्या पुण्यामध्ये आम्ही 16,000 कोटी रुपये आणले नदी सुधार कार्यक्रमाला पैसा. मित्रांनो, मी राज्याचा निधी मकरंद आबाला दिला, त्याच्यामध्ये मला एकनाथराव आणि देवेंद्रजींनी मदत केली, पण फक्त तो राज्याचा आहे. जर त्याला जोड देशाच्या निधीची मिळाली तर आपला परिसर कुठल्या कुठं जाईल. त्याकरता आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे, आणि केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्रात ज्या मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या इथं नेहमी तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचा खासदार निवडून दिला. ह्यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ती गोष्ट येणं काही चुकीचं नाहीये. पण मी हे असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका. मगाशी नितीन काकाचं नाव मकरंदाबांनी घेतलं, उमेदवारांनी घेतलं. तुमच्याही मनामध्ये, तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं. तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई, महाबळेश्वर, खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मताने, लाख मताचं मताधिक्य द्या. कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना. जे आहे तेही कमळाचं काम करतात, ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात, आणि आपणही ते करायचं आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा. मी 9 जूनमध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही. माझ्यावर सोपरा.
तुम्ही फक्त माझं ऐका, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. मित्रांनो, शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळतं. तुम्हाला आज मी सांगतो, ज्या दिवशी 2 जुलैला शपथविधी होता, एका माझ्याच तिथं छोटी खोली होती, मी बसलोय, आबा बसलाय, तिथं नितीन काका बसलाय. मी आबाला म्हणतोय, चल शपथविधीला, चल शपथविधीला. अरे तू माझा पाहुणा आहे, माझी बहीण तुला दिलेली आहे, तिचं तरी ऐक. नाही राव दादा, आईला विचारल्याशिवाय नाही, कार्यकर्त्यांना विचार. अरे म्हणलं, नेत्यांनी सारखं सारखं कार्यकर्त्याला विचारायचं नसतं, जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असतं. आज आपण शपथविधी घेऊ. 10 मला मंत्रिपदं मिळालेली आहेत. मला सातारला मंत्रिपद द्यायचं आहे. मागं मला देता आलं नाही, त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं, ती भर मला भरून काढायची. नितीन काका म्हणला, दादा म्हणतोय ती खरंय, आबा ऐक, आबा ऐक. कशाचा आबा ऐकतोय? मला तर वाटलं नितीन काकालाच येऊन शपथविधी घ्यावा, नाहीतर शपथविधी घेतला तर 6 महिने राहता येतं, त्याला काही लगेच आमदार व्हावं लागत नाही. आणि मग परत ह्याला कळलं असतं तर मग नितीनला सांगितलं असतं, आता ते राजीनामा आणि आबा घे आता शपथ. पण जाऊ दे म्हणलं, उगीच काहीतरी वेगळं दिसे. त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही. आता मी आपल्याला सांगतो, वाईकरांनो, खंडाळाकरांनो, महाबळेश्वरकरांनो, तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय. उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच, परंतु उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना, काका चल घे काम कर, सारखं काकाच्या मागं भुंगा लावायचा. आणि त्याच्यात मी पण आहे, देवेंद्र पण आहे, एकनाथराव शिंदे आहे. राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू, पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. मगाशी मकरंद आबांनी पण सांगितलं, मी पण ते तुम्हाला सांगतोय, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. शेवटी आपण साधू संत नाही, नुसतं विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा. त्यांचे विचार साधू संतांचे तर उत्तमच आहे, वारकरी संप्रदायाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे, त्यांच्या पुढे आपण नतमस्तकच होतो. पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल, खंडाळा असेल, वाई असेल, इथं काही निधी पाहिजे असेल, मगाशी आबांनी तर त्याचे आकडे सांगितलेलेच आहे. परंतु मधी श्री क्षेत्र महाबळेश्वर, आबा आपण कितीदा प्लॅन घेऊन बसलो, 4-5 वेळेला. आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेची कमिटी त्यांच्या पुढे नेला. शिंदे साहेबांना पण आवडला, म्हणले चला मंजूर, आणि त्याच्या ती मंजुरी आपण दिले. 5 नद्या उगम पावल्यात ना, का 7 नद्या किती उगम पावल्यात तिथं? 5 नद्या उगम पावल्यात. एवढं चांगलं करतो की लोक वेण्णा लेकला जातात, महाबळेश्वरमध्ये फिरतात, पण आल्यानंतर पर्यटक म्हणला पाहिजे चला आपण श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या दर्शनाला जाऊ. एवढा सुंदर प्लॅन केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रतापगडचं काम मध्ये आपण हातामध्ये घेतलंय, किल्ले गड ह्याचं संवर्धनाचं काम आपण हातामध्ये घेतलंय. स्कुबा ड्रायव्हिंग ह्याचा उपयोग तुमच्या माझ्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होणार आहे. पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मध्ये आपलं सैनिक स्कूल, मला अनेक जण सांगायचे दादा चांगले चांगले लोक तिथे शिकले, त्याला मदत करा. 400 कोटी रुपयाची मदत केली. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ज्या पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा पुढे आम्ही घेऊन चाललेलो आहे. आम्हाला काहींनी सांगितलं तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तोच झेंडा, तेच चिन्ह, परंतु ते वापरायचं नाही. आमचा फोटो, आम्ही गप्प बसलो, ते आपलं दैवत आहे, परंतु मी कोर्टात जाईल, आम्ही काही म्हणलो नाही. मी त्याच्याऐवजी ठरवलं की ठीक आहे, कोर्ट ते कोर्ट आहे, आपण चव्हाण साहेबांचा फोटो लावू. आता सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनरवर चव्हाण साहेबांचे फोटो असतात. मित्रांनो, शेवटी अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येत असतात, ती त्यांना दैवी देणगी असती, त्याचा आदर आपण सगळ्यांनी करायचा असतो. जे काही 2 कारखान्याच्या बद्दल आबांनी उल्लेख केला, मी म्हणत होतो अरे नको घेऊ, मला ह्याच्यातली माहिती आहे, अरे लय जोरात म्हणजे कामाचं म्हणजे खेळखंडोबाच आहे, ते थोडेसे केस राहिले ती जातील. म्हणलं एक टाळक्यावर केस राहायचा नाही, दोघंही आपण सारखेच हो, असं आपली परिस्थिती होईल.
पण काही बाबांनी ऐकलं नाही. तुमच्या रेट्या पुढं बाबांनी ते कारखाने घेतले. आता ते मार्ग त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आम्ही NCDC पुढे गेलेलो आहे. त्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये अमित शाह साहेब म्हणाले की त्याच्यात काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करतो. आज केंद्राचं सरकार चांगल्या कामाला मदत करत असतं. त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला महाराष्ट्राला उचलायचा आहे, माझ्या सातारा जिल्ह्याला उचलायचा आहे, माझ्या वाई खंडाळा महाबळेश्वरला उचलायचा आहे. आज हे सगळं होत असताना कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, पाटण, सातारा, जावली माझी आज शिवेंद्रबाबा इथं नाही आहेत. पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे, तुम्हाला माझी विनंती आहे की सातारा जावलीमध्ये मी ज्या वेळेस उभा राहतो त्यावेळेस माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी 1,68,000 अशा प्रकारचं लीड घेत असतो. आपल्याला जास्त नको, परंतु सातारा जावळीमधनं 1,00,000चं लीड तुम्ही आणि शिवेंद्रबाबा एकत्र असताना मिळालंच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली अडचणी यायला नको, कारण ती सातारची गादी मानाची गादी आहे, ती मराठ्यांची गादी आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्या अँगलनी तिथं बघितलं पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे की कोरेगावमध्ये महेश आणि बाकीचे सगळे आमदार आमचे काम करतायत. पाटणला पण शंभूराजला सांगितलंय, तुम्ही पालकमंत्री आहात, याच्या आधी तुम्ही आणि पाटणकर नेहमी तुमचं 1,000, 2,000, 5,000, 1,000, 2,000, 5,000, 700, 800 असंच चालायचं. आता पालकमंत्रीच्या काळात जसं आबाच्या इथं मोठी कामं झाली तसं पाटणच्या परिसरात शिकार कामं झाली, तिथंही लीड चांगला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. काही झालं तर जिंकायचीच आहे, बाकीचं माहीत नाही. आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी पार पाडीन. आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली आहे. तुम्ही आबाचा शब्द अंतिम मानता, आबा माझा शब्द अंतिम मानतात, आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू. तुम्ही काही काळजी करू नका. मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हेमचे रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी ही सगळी कामं करायला तुमच्या पाठीशी आहे. आबा तुमच्या पाठीशी आहे, आबा मी तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नको. त्यामध्ये राज्य सरकारचं 6,00,000 कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असतं. ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच, तो मी कधीच नाकारत नाही. परंतु माझ्याकडनं फाईल जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम करत असतो विकास कामाला. इथं आमच्या देवानीताई पण बसलेल्या आहेत. शेवटी देवानीताई पंगत बसली की वाढपी ओळखीचा असला पाहिजे, म्हणजे जरा जास्त मिळतं. आता मागं ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो त्यावेळेस देवानीताई तिथं आल्या तर मी नुसता बघायचो, काहीतरी टाकल्यासारखं करायचो आणि पुढं जायचो. आता आम्ही महायुतीत आहे, आता आपण बरोबर आहोत. त्याच्यामुळं तुमचं ते दवाखान्याचं काम तुम्ही अनेकदा मला देवेंद्रजींना सांगितलं. ते ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आमच्या आबाचं असेल किंवा बाकीच्या सगळ्यांचं असेल, त्यामध्ये मी निधी देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही. आचारसंहितेचा नियमाचा भंग न करता जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता मी निश्चितपणे तुम्हाला मदत करील, अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. अनेक जणांनी त्याच्या संदर्भामध्ये कारखाने पण आपण बाहेर काढू. आम्ही अनेक आजारी कारखाने मी बाहेर काढलेले आहेत. हे काही आपल्याला फार जड काम नाही आहे, फक्त कठोर भूमिका घ्यावी लागते, फक्त कडक वागावं लागतं. आणि लोकांनी पण हे आपल्याकरता करतोय, हे समाजाच्या भल्याकरता करतोय, अशा प्रकारची एक जाणीव त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवली पाहिजे. मी मगाशी सांगत होतो, इथं मला काही माझे मुस्लिम बांधव दिसत आहेत. मित्रांनो, आम्ही महायुतीचं सरकार आलं, ते आल्यानंतर मी मौलाना आझाद महामंडळाला निधी भाग भांडवल 1,000 कोटी रुपये केलं. 1,000 कोटी रुपये काँग्रेसवाल्यांनी पण कधी त्यांच्या राजवटीमध्ये केलं नाही. माझ्या मुस्लिम बांधवांना तिथं माझे युवक युवतींना पण मदत व्हावी, त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये कुठली अडचण येऊ नये, त्यांची कर्ज प्रकरणं व्हावी, त्यांच्या वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या सुरक्षित राहाव्यात, अशा खूप काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चाललोय. त्याबद्दल कुणी मनामध्ये
यत्किंचितही शंका मनामध्ये आणू नका. माझ्या वाई शहराचा, महाबळेश्वरचा, पाचगणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं तिथं पण निधी एकनाथराव शिंदे आपलेच सुपुत्र आहेत, त्याच्यामध्ये आपल्याच सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यावर त्यांचंही आपल्याला मदत असते, तेही आबाला मदत करतात, मी पण आबाला मदत करतो. पण बाबांनो, आज तारीख 4 आहे, 5 आणि 6 2च दिवस हातात आहे, 7ला मतदान आहे. कृपा करा, पायाला भिंगरी बांधल्यासारखं माझ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, भाजप त्यांची जबाबदारी पार पाडेल, RPI आठवले त्यांची जबाबदारी पार पाडेल, त्याच्यामध्ये रासपा असेल, शिवसेना असेल, ते पण त्यांचं काम करतील. परंतु कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कमी पडलाय अशा प्रकारचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघण्याची वेळ येता कामा नये. हीच मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्याही काही प्रश्न चैतन्य दळवीने मला दिलेले आहेत, त्यांनाही मी विश्वास देतो की त्या प्रश्नाच्या करता मदत पुनर्वसन माझ्याच जवळचा अनिल भाईदास पाटील याच्याकडे आहे, त्याच्यावर त्यांना घेऊन आपण ती पण मीटिंग लावू. आणि त्याच्यातनं मागं ज्या मीटिंग लावल्या चैतन्य तुला माहिती आहे त्या मीटिंग माझ्या स्तरावर झालेल्या आहेत, त्याच्याकरता राहिलेलेही प्रश्न माझ्या धरणग्रस्तांचे मी मार्गी लावण्याच्या करता आचारसंहिता संपली की आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ, अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो. अधिक न बोलता पण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि या सभेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. जरी राजेंना तिकीट गेलेलं असलं तरी देखील बाकीची जबाबदारी माझ्यावर मी घेतलेली आहे. त्या संदर्भात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे. त्यामुळं तुमची सगळ्यांची कामं आणि उद्याच्याला नितीन काका खासदार राज्यसभेचा झाला की काका तू फक्त वाई, महाबळेश्वर आणि खंडाळ्याचा बघायचं नाही, सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी तुला करतोय. त्याच्यामुळं पायाला भिंगरी आमचा मकरनाबा कसा तिथं बांधतो, रात्री उशिरापर्यंत लक्ष देत असतो, तशा पद्धतीनं नितीन आबा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या करता तुला काम करावं लागेल हे स्पष्टपणे या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार या नात्याने छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या कमळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या वाई, खंडाळा, महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता